नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण 8 क्लासचा एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 5 लेक्चर झालेले आहेत, आहे का नाही? आणि हे आपलं 6 लेक्चर आहे। तर ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या मागच्या ज्या 5 लेक्चरमध्ये आपण जो काही पार्ट घेतला त्याच्या पुढे आपण पार्ट कंटिन्यू करणार आहोत। ह्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ शेअर करून कमेंट करून सांगा आम्हाला, ठीक आहे? तर ठीक आहे, तर आपण काय करूया आता, एक्सपान्शन ऑफ a - b³ पाहणार आहोत याच्यामध्ये। तर ह्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, एक्सपान्शन ऑफ a - b³। याच्या अगोदर एक्सपान्शन ऑफ a + b³ वर एक्सपान्शनचा फॉर्म्युला काढला आहे, डिराईव्ह केलेला आहे, त्याच्यावर काही एक्झाम्पल पण बघितलेले, प्रॅक्टिस सेट पण घेतलेले आहे पण 5.2, ठीक आहे? तर आता एक्सपान्शन ऑफ a - b³ पाहणार आहोत। तर ह्याचं कसं असणार आहे पहा, सोल्युशन पहा, म्हणजे सोल्युशन म्हणजे आपण याचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत a - b³ तर पहा इथं a - b³ फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत। पहा तर याला काय लिहू शकतो मी, a - b³ ला ह्याचा अर्थ काय असतो पहा, एखाद्या गोष्टीचा क्यूब आहे, समजा 5 चा क्यूब आहे, याचा अर्थ काय होतो 5 × 5 × 5 3 टाइम्स करतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे आता a - b³ आहे तर ह्याला काय लिहू शकतो a - b × a - b × a - b असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे का नाही? a - b × a - b × a - b, बरोबर आहे? तर ह्याला काय करू शकतो पहा, आता ह्याला ह्याला काय करतो मी, हा a - b जशाचा तसा ठेवतो मी, a - b जशाचा तसा ठेवला आणि ह्या a - b आणि a - b म्हणजे तुमचा a - b चा स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे 2 असे लिहू शकतो। हे 3 मिळालं तर क्यूब, ह्या दोघांना काय लिहतो a - b चा स्क्वेअर लिहतो, ठीक आहे? म्हणजे 2 आहेत। किंवा ह्याला जरी तुम्ही सोडवायचं म्हणलं तर ह्याला असेही सोडू शकता, 5 × 5 तुमचा काय होतो 5 स्क्वेअर होतो, आहे का नाही? × 5 लिहू शकता तुम्ही, बरोबर आहे का नाही? कळलं का नाही तुम्हाला? असे सोडा, हे सेम आहे। तर ह्याला काय करतो पहा, ह्याला पुढं काय a - b जशा तसा ठेवतो मी, a - b ला a - b। आता a - b स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, a - b स्क्वेअर इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला काय, a² - 2ab + b स्क्वेअर। तर हा तुमचा काय आहे फॉर्म्युला आहे, a² - 2ab + b स्क्वेअर का आहे तुमचा फॉर्म्युला आहे कशाचा, a - b चा, ठीक आहे? a² - 2ab + b स्क्वेअर तो फॉर्म्युला आहे। तो फॉर्म्युला काय करतो, हा फॉर्म्युला a - b चा हा फॉर्म्युला मी काय करतो इथं पुट करतो, तर ह्या फॉर्म्युल्याच्या जागी, ठीक आहे? तर a - b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, a² - 2ab + b स्क्वेअर हा तुमचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे? तर काय करायचं आता, पुन्हा याला तुम्ही सॉल्व करू शकता। तर असं असते तर ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असते, तर ह्या a - b ने काय करतो मी, ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करतो। तर कसं मल्टिप्लाय करायचं हे तुम्हाला कळलं असेल। तर पहिल्यांदा ह्या a न, दोन्हीने एकदाच मल्टिप्लाय करू शकत नाही आपण, पहिल्यांदा ह्या a न मल्टिप्लाय करतो, त्याच्यानंतर b न मल्टिप्लाय करतो। तर a न मल्टिप्लाय केल्यावर a न मल्टिप्लाय करतो ह्या पूर्ण टर्मला, a × काय असणार आहे तुमचं a × a² - 2ab + b स्क्वेअर, त्याच्यानंतर हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर b स्क्वेअर, पहा हा b आहे, ठीक आहे? b स्क्वेअर नाही b आहे, b × ह्या पूर्ण याला मल्टिप्लाय करतो, a² - 2ab + b स्क्वेअर, ठीक आहे? हे त्याच्यानंतर काय करा आता, हे तुम्हाला इथपर्यंत काय अडचण नसणार आहे। ह्या a न काय करा, ह्याला पूर्ण मल्टिप्लाय करा, या b न याला पूर्णला मल्टिप्लाय करा। तर a न मल्टिप्लाय करतो, हा a आणि हा a² तुमचा काय होईल म्हणजे a³ होईल। आता मी जास्त वाढवत नाही, हा a आणि a² म्हणजे तुमचा a³ झाला। हा -2, आता इथे एक a आहे आणि हा एक a, आणि इथला 2 ला 2, हा 2 ला 2, हा एक a आणि ह्या a न मल्टिप्लाय केला तर तुमचा a² होईल आणि हा इथला b ला b, ठीक आहे? हा a² झालेला, b ला b प्लस त्याच्यानंतर इथं b स्क्वेअर आहे आणि हा a म्हणजे तुमचा a b होईल, ठीक आहे? इथपर्यंत एवढ्याला सोडवलं तर हे आलेलं आहे, हा मायनसला मायनस। तर आता ह्या -b न मी सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर काय होईल, एक तर b न मल्टिप्लाय होईल आणि -b न मल्टिप्लाय केलं तर साईन चेंज होतील, प्लस असेल तर मायनस होतील, मायनस असेल तर प्लस होतील, इथले सगळे साईन। आता हा प्लस आहे तर हा मायनस होईल, मायनस तर काय होईल तुमचा a² ला a², हा b ला b, ठीक आहे? हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनसनं मल्टिप्लाय केलं तर साईन चेंज होतो, मायनस आहे, हा प्लस होईल, प्लस हा 2a ला 2a, हा b × b, हा b आणि हा b, b न मल्टिप्लाय करतो b स्क्वेअर होईल तुमचा, हा प्लस आहे, हा मायनसनं मल्टिप्लाय केलं तर मायनस होईल, मायनस b स्क्वेअर आहे इथं आणि हा एक b म्हणजे तुमचा b³ होईल, काय होईल तुमचा b³ होईल, हा b स्क्वेअर आणि हा b म्हणजे b³ होईल। तर इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का?
काही अडचण नाही आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, आता ह्याला सॉल्व करा, काय सॉल्व करता येत असेल ते सॉल्व करा. तर हा ए क्यूब आहे, हा बी क्यूब आहे, ह्याच्यामध्ये काही कटत नाही. काय कटते का बा, इथं मायनस काय आहे तुमचा -2a²b आहे. ठीक आहे, तर ह्याला हे ए बी ॲड करा, याच्यामध्ये ए बी ॲड करा, प्लस ए बी ॲड करा प्लसमध्ये, आणि -a²b ॲड करा ह्याच्यामध्ये. पहा, तर मी लिहितो याला, ए क्यूबला ए क्यूब मायनसला मायनस, -2a²b आहे. तर मायनसची टर्म काय आहे तुमची, -a²b आहे. ठीक आहे, -a²b आहे, आणि हा मायनस. ठीक आहे, मायनस तुम्ही काय करा, वाटलं तर कटत असेल तर कटून घ्या, किंवा ॲड करता येत असेल तर ॲड करा. प्लस ए बी आहे, -ab आहे का तुमचा, -ab आहे का, नाही आहे. पहा, थोडंसं काहीतरी आपलं चुकते, कारण पहा एक बार चेक करा तुम्ही, एक बार चेक करा. तर ह्यानं मल्टिप्लाय करा, ह्यानं मल्टिप्लाय करून बघू आपण. हा ए क्यूबनं आपण मल्टिप्लाय केलं तर ए क्यूब झाला, हा मायनसला मायनस, 2 ला 2, त्याच्यानंतर ए बी, तर हा ए इंटू a² होईल, हा बीला बी, प्लसला प्लस, ए बी, हा b² आहे. ठीक आहे, इथं b² होता ना, हा b² राहिलेला, तरी म्हणलं हा ए न मल्टिप्लाय केला, हा b² होता इथं ऑलरेडी, हा b² ला b², हा ए b², हा आता बरोबर आले. ठीक आहे, कारण आपली तशी टर्म येणारच नव्हती. हा ए क्यूबला ए क्यूब, मायनसला मायनस, आता 2a²b आहे, -2a²b आहे, आणि हा -a²b आहे. पहा, ह्याच्याकडे लक्ष द्या, मी पेन चेंज करतो, तुम्हाला थोडं लक्षात येईल. तर पहा, तर हा -2a²b आहे, आणि हा -a²b आहे. तर ह्या दोघांना जर ॲड केला तुम्ही, तर हे काय होईल तुमचा -a²b -2a²b, हा तुमचा काय होईल तुमचा -3a²b. ह्याला सोडवल्यावर. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं पहा तुमचा, हे पहा +ab² आहे, हा +ab² आहे, मी ब्लॅक पेनने अंडरलाईन करतो, +ab² आहे, हा तुमचा +ab², आणि +2ab² आहे, +ab² आणि +2ab². तर हा दोन्ही मिळून काय होतील तुमचा +3b² होईल. काय होईल, +3ab². ठीक आहे, प्लस हा ab² आणि +2ab², तर ab² ला ab² असेल, आणि +3ab² होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना सोडवलं तर हा -b² ला b³. तर ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, इथपर्यंत काही शंका नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला काही सॉल्व करता येते का, काही सॉल्व करता येत नाही, तुम्हाला काही सॉल्व करायचा प्रश्न बी नाही. तर हा फॉर्म्युला पहा, आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे a³ - 3a²b + 3ab² - b³. तर हा आहे तुमचा काय आहे, फॉर्म्युला आहे a³ - 3a²b + 3a²b. ठीक आहे, 3ab² - b³. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला काय फॉर्म्युला मिळालेला आहे. ह्याच्यामध्ये कॉमन वगैरे काढायचं असेल तर काढू शकता, पण त्याला काही करू नका, कारण हे मागच्या वेळेस. आता पहा, हे फॉर्म्युला मिळालं आहे, हे फॉर्म्युला काय करतो मी इथं लिहून घेतो, हे सगळं मिटवतो, हे मिटवतो, आणि इथं फॉर्म्युला लिहून घेतो. हे तुम्हाला कळलं असेल, हे मिटवून टाकतो मी. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी. तर हे मिटवल्यानंतर तुम्हाला असं थोडंसं कंपॅरिझन करायचं आहे. हे मिटवतो मी सगळं. ठीक आहे, डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो. तर फॉर्म्युला काय आहे तुमचा, फॉर्म्युला मिळालेला आहे a - b³, हे इथंच लिहतो आपण. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कामाला पण येईल, a - b³ फॉर्म्युला. ठीक आहे, तर a - b³ दिसते काय, तर तुम्हाला पहा दिसत असेल, a - b³ फॉर्म्युला मिळाले तुम्हाला. तर काय मिळाला, a³ - 3a² b + 3ab² - b³. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला मिळाला. याच्या अगोदर आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, तर a + b² पण क्यूबचा पण फॉर्म्युला पाहिला होता, a + b³. तर त्याचा फॉर्म्युला होता a³ + 3a²b + 3ab². ठीक आहे, तर ह्या जागी काय होता तुमचा सेम होता, आणि त्याच्यानंतर प्लस b³. ठीक आहे, तर तुमचा काय होता a³ ला a³ + 3a²b + 3ab² + b³. तर ह्याच्यामध्ये फक्त साईनचा चेंज आहे, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फक्त साईनचा चेंज आहे, दोन्ही सारखा आहे. पहिल्यांदा a³ आहे +a³ आहे, हा इथं -b³ आहे. फक्त याच्यामध्ये काय दोन जागी ह्या सगळ्या याच्यामध्ये प्लसमध्ये सगळीकडे प्लसच आहे, मायनस नाही. आणि या मायनसमध्ये काय आहे,
-3a² एकदा -3a² बी निगेटिव्ह आहे आणि -b³ हा निगेटिव्ह आहे. हे दोन साईन लक्षात ठेवायचे, कारण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन होणार नाही, ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होते. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला मी काय जसाच तसा लिहिलेला आहे. ठीक आहे, जसाच तसा ठेवलेला आहे. a³ -3a² b + 3ab² - b³. तर त्याच्यानंतर ह्याच्यावर काय आपले जे काही क्वेश्चन असतील ते सॉल्व करूया. हे पण फॉर्म्युला मी काय करतो, मिटवतो. तर पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मधला आहे. क्वेश्चन नंबर 1 का आहे, एक्सपांड x - 2³ तर x - 2 चा क्यूब आहे. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं तुम्हाला सोडवायचं. तर पहा सोल्युशन तर लक्ष द्या. तर हे एकदाच लिहून घेऊ. x - 2 ला 2, x - 2 क्यूब ला क्यूब. तर पहिल्यांदा आहे इथं a ची किंमत काय आहे तुमची, a ची किंमत इथं x आहे आणि b ची किंमत तुमची काय आहे, b ची किंमत 2 आहे. ठीक आहे, आणि हा मायनस तर इथला मधला फॉर्म्युल्यामधला मायनस आहे. तर a आणि b च्या किमती कळालेल्या आहेत तुम्हाला. तर a चा क्यूब आहे. a चा क्यूब म्हणजे पहा ह्याला सोडवतो. a चा क्यूब म्हणजे तुमचा काय आहे, a चा क्यूब म्हणजे x चा क्यूब. हा मायनस फॉर्म्युल्यामधला 3 ला 3, a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर. त्याच्यानंतर b तुमचा b आहे 2 ला 2. ठीक आहे, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर 3 ला 3, a काय तुमचा x आहे, a ला x लिहिलेलं. b चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर इथं 2 आहे. मायनसला मायनस. त्याच्यानंतर b चा क्यूब म्हणजे तुमचा 2 आहे, 2 चा क्यूब करा. ह्याला सोडवाल तर x चा क्यूब तुमचा xच क्यूब असते. मायनस हा 3 × 2, ह्या 3 × 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 होईल. हा x² ला x², हा प्लसला प्लस. हा आता 3x ला 3x लिहा आणि हा 2 चा स्क्वेअर किती असतो तुमचा 4 असतो. -2 चा क्यूब किती आहे तुमचा 8 आहे. ह्याला पुन्हा एकदा सॉल्व करून घ्या. x³ ला x³ -6x² ला 6x² प्लस 3 × 4 तुमचा 12x, 3 × 4 12x -8 ला 8. तर याच्यानंतर तुम्ही याला फर्दर सॉल्व करू शकता का, सॉल्व करू शकत नाही. तर हेच तुमचं काय आलेलं आहे, फायनल आन्सर आलेलं आहे. तर ह्याच्यानंतर काय करूया आपण, दुसरा एखादा क्वेश्चन आणि पाहूया. ठीक आहे, मिटवतो. पहा आता लक्ष द्या. क्वेश्चन नंबर आपण 2 घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 घेतलेला आहे. तर ह्याला सोडवायचं आहे. पहा सोल्युशन. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं आहे. सोल्युशन तुमचा 4p - 5q. त्याच्यानंतर ह्याचा काय करायचं तुम्हाला, क्यूब करायचं आहे. ठीक आहे, तर कसं करणार तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार. ह्याची a ची किंमत तुमची आहे 4p, त्याच्यात b ची किंमत काय आहे तुमची 5q आहे. तर ह्या किमती काय करायच्या, याच्यात पुट करायच्या फॉर्म्युल्यामध्ये. ह्या किमती जर याच्यामध्ये पुट केल्या तर सिम्पली तुमचा आन्सर येऊन जाईल. तर a क्यूबचा म्हणजे 4p चा क्यूब होईल तुमचा, 4p क्यूब. मायनसला मायनस, 3 ला 3, a² म्हणजे इथे a तुमचा काय आहे 4p चा स्क्वेअर. त्याच्यानंतर b ला b किती आहे तुमचा 5q आहे. q आहे हा 9 नाही, 5q आहे. तुम्हाला जरी 9 वाटत असेल तर हा q आहे. ठीक आहे, हा काय आहे q आहे. प्लसला प्लस. त्याच्यानंतर 3 a ची किंमत आहे तुमची 4p. ठीक आहे, p ला p. त्याच्यानंतर b काय आहे तुमचा 5, 4p ला 4p 5q, 5q चा तुमचा स्क्वेअर. मायनसला मायनस b क्यूब आहे म्हणजे 5q चा तुमचा क्यूब. थोडंसं काळजीपूर्वक सोडायचं आहे तुम्हाला. इथं q आणि 9 वाटेल, q हा 9 वाटू शकतो. हा 4 चा क्यूब किती आहे तुमचा, 4 चा जर क्यूब केला तर तुम्हाला किती येईल तुमचा 4 चा क्यूब येईल 60. किती आहे तुमचा 4 चा क्यूब 64 आहे. ठीक आहे, 64 आणि p चा क्यूब p क्यूब मायनस 3. आता हा 4 चा स्क्वेअर किती आहे ह्याला सोडून घ्या वाटलं तर तुम्ही काय करा, हे तर सोडून घेऊ वाटलं तर आपण काय करू नंतर करता येईल. हा जसाच तसा ठेवतो. 4 चा स्क्वेअर तुमचा 16 आहे, p ला p. त्याच्यानंतर 5q ला 5q जसाच तसा ठेवलेला आहे. ठीक आहे, 5q ला q जसाच तसा ठेवलेला आहे. प्लसला प्लस. त्याच्यानंतर हा 3 जसाच तसा ठेवू आपण. ठीक आहे, नंतरच्या स्टेपमध्ये सॉल्व करू. 3 ला 3, 4p ला जसाच तसा 5q चा स्क्वेअर किती येईल तुमचा 5 चा स्क्वेअर येईल तुमचा 25 आणि q चा स्क्वेअर तुमचा q² येईल. ठीक आहे, मायनसला मायनस. 5 चा क्यूब किती आहे तुमचा 125 आहे आणि q चा क्यूब q क्यूब. ठीक आहे, ह्याला पुन्हा सॉल्व करा. हा 64p क्यूबला 64p क्यूब असेल. मायनसला मायनस. आता काय करा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 16 × 5 × 3, 16 × 5 80, 80 × 3 8 × 24 240 आणि हा p आणि हा q म्हणजे pq येईल तुमचं.
तर याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 16 गुणिले 5, 16 गुणिले 5 80, 16 पंचे 80, 80 गुणिले 3 8 त्रिक 24, 240. तर तुम्ही करून बघा, मल्टिप्लिकेशन तुम्हाला येऊन जाईल. हा पी आणि हा क्यूला हा क्यू प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा 4 3 × 4 × 25, 25 × 4 तुमचा 100 होतात, 100 × 3 300 होतात. असं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला जसं इझी जाईल तसं. न जर तुम्ही जर केलं 3 × 4 12 होतील, 12 × 250 तसं केलं तरी तुमचा किती येईल, 12 × 250 300 येईल. कसंही करा तुम्ही. आता पी आहे इथं, पी उरलेला आहे, तर पीला पी, त्याच्यानंतर तुमचा क्यू स्क्वेअरला क्यू स्क्वेअर. ठीक आहे, तर इथं तुमचं हे राहिलेलं आहे, इथं 4चा आपण हे पी स्क्वेअर राहिलेला आहे. ठीक आहे, इथं 4चा स्क्वेअर 16 आणि पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर, तर इथं तुमचा किती तुमचा हा पी स्क्वेअर राहिला होता. ठीक आहे, हा पी स्क्वेअर असेल, क्यूला क्यू. त्याच्यानंतर हा 300 झालेला आहे तुमचा, पीला पी, आणि त्याच्यानंतर हा तुमचा क्यू स्क्वेअरला क्यू स्क्वेअर. मायनसला मायनस, हा 125 क्यू क्यूबला 125 क्यू क्यूब. ठीक आहे, तर आता याला काय करा, तुम्ही याला सॉल्व करू शकता का फर्दर, तुम्हाला सॉल्व करता येते का, तर याला काही सॉल्व करता येत नाही. हेच तुमचं काय आहे, फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर तुमचं काय आहे आन्सर, 64 पी क्यूब मायनस 240 पी क्यूब पी स्क्वेअर क्यूब प्लस 300 पी क्यू स्क्वेअर मायनस 125 क्यू क्यूब. तर हे झालेलं आहे सॉल्व क्वेश्चन. याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मिटवतो. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, काय आहे क्वेश्चन नंबर हा 3rd आहे तुमचा. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 3rd सांगतो तुमचा, फाइंड क्यूब ऑफ 99 युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला. तर तुम्हाला 99चा क्यूब यूज करून काय करायचं आहे, तुम्हाला 99चा क्यूब काय फाइंड क्यूब ऑफ 99 युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला. तर 99चा क्यूब काढायचा आहे तुम्हाला, पण कसा काढायचा आहे तुम्हाला, एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा यूज करून काढायचा आहे. ठीक आहे, तर पहा, तर एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला काय आहे, सिम्पली त्यांनी सांगितले 99चा क्यूब काढायला सांगितले, 99चा क्यूब. तर एक्सपान्शन म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून काढायचा आहे. तर तुम्हाला 99ला असं काय करावं लागेल, तुम्हाला जर डायरेक्टली काढता येणार नाही ना, 99 × 99 × 99 असं डायरेक्टली काढता येणार का, नाही, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आणि काढायचा आहे. तर तुमचा 99चा क्यूबसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. तर 99ला तुम्ही कसं लिहू शकता, तर हा मायनसमध्ये लिहू शकता आणि प्लसचं यूज करून लिहू शकता. तर प्लसचं लिहायचं असेल तर तुम्हाला काय लिहू शकता, 98 + 1 लिहू शकता, पण आपल्याला मायनसचा फॉर्म्युला यूज करून सांगलेलं आहे त्याने. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. तर काय करा तुम्ही माहिती आहे का, अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. 100 - 1 लिहिलं तर तुम्हाला सोपं जाईल, आहे का नाही. 100 - 1 क्यूब लिहिलं तर म्हणजे 100 - 1 99 असेल, आणि ह्याच्याने सोपं जाईल तुम्हाला, कारण 100चा स्क्वेअर क्यूब वगैरे तुम्हाला इझिली काढता येईल. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या. तर 99ला मी काय लिहितो, 100 - 1 लिहितो, चा क्यूब. तर ठीक आहे, चा क्यूब. तर याला सोडवायचं आहे आपल्याला. तर 100 मायनस, आता इथं तुमचं एची किंमत काय झालेली आहे, एची किंमत 100 आणि बीची किंमत 1. तर पहा, एचा क्यूब म्हणजे 100चा क्यूब आहे, मायनसला मायनस, 3ला 3. आता एचा स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर, त्याच्यानंतर बी हा तुमचा 1 आहे, प्लसला प्लस, त्याच्यानंतर 3 ए तुमचा 100 आहे, त्याच्यानंतर बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर बीचा क्यूब म्हणजे 1चा क्यूब. पहा याला सोडवा तुम्ही. 100चा जर क्यूब केला तुमचा, 100चा जर क्यूब केला तर किती होईल तुमचा, 100चा क्यूब करायचा. तर 100चा क्यूब कसा करता तुम्ही, 100चा क्यूबचा अर्थ 100 × 100 असा असतो. ठीक आहे, म्हणजे जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य लिहायचे. हे 2 4 6 म्हणजे 1च्या पुढे तुमचे किती शून्य येतील, 6 येतील. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 म्हणजे तुमचा किती येईल तुमचा, तर 10 लाख आहे का नाही, किती आहे 10 लाख का, बरोबर आहे. एवढा काय तुमचा बघा, एक बार चेक करा तुम्ही, 100चा क्यूब तेवढाच आहे का. ठीक आहे, तर एक बार तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तर 6 शून्य असतील तुमचे, 6 शून्य आहेत. ठीक आहे, तर एकक दशक शतक हजार लाख 10 लाख, तर 10 लाख तुमचा काय, 100चा क्यूब 10 लाख आहे. ठीक आहे, हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर 3 × 1 जर तुम्ही याला कोणाला गुणाकार केलं तर 3 येईल. ठीक आहे, तर 100चा स्क्वेअर काय असेल तुमचा, 100चा जर स्क्वेअर केला तर तुम्ही 100चा स्क्वेअर करा. तर आता हा मिटवू शकता तुम्ही. हा तर 4 शून्य येतील तुमचे, 1च्या पुढे किती शून्य येतील,
4 शून्य येतील, म्हणजे 4 शून्य म्हणजे तुमचा किती आलेला आहे 10,000. 100चा स्क्वेअर तुमचा किती आलेला आहे 10,000 आलेला आहे. हा 1 न जर मल्टिप्लाय केलं तुम्ही एखाद्याला तर तो 1च राहील, त्यामुळे मी लिहित नाही. हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर 1चा स्क्वेअर करा काही करा तुमचा 1च असतो, म्हणजे 3 × 100 × 1 वाटलं तर लिहिणं गेलं तर काही फरक पडत नाही. आणि 1चा क्यूब केला तर तुमचा 1च येतो. 1चा क्यूब करा स्क्वेअर करा तोच येतो. ठीक आहे, आता पुन्हा याला सॉल्व करा. फर्दर तुम्ही सॉल्व करू शकता. तर हा तुम्ही हे जशाच तसं आहे, किती एवढे शून्याचं थोडंसं चुकू शकतं तुम्ही. किती शून्य आहेत तुमचे 1 2 3 4 5 6, काळजीपूर्वक लिहायचे. 1 2 3 4 5 6, मायनसला मायनस, ह्याच्यात इथे 4 शून्य आहेत. आणि ह्या 3 जर मल्टिप्लाय केलं तर तुम्ही 1 × 3 3 होईल तुमचा, आणि बाकीचे जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य लिहून टाका. 1 2 3 4. ठीक आहे, ह्या 3 मल्टिप्लाय केलं तर 3 × 1 3 होईल तुमचा, आणि बाकीचे जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य राहतील. हा प्लसला प्लस, 3 जर 100 मल्टिप्लाय केलं तर 3 × 1 3 होईल तुमचा, आणि बाकी शून्य जेवढे आहेत तेवढे. आणि हा -1. ठीक आहे, -1ला 1. तर ह्याला सॉल्व करू शकता तुम्ही. ह्याला सॉल्व करायचं आहे तर कशा प्रकारे तुम्ही काय करा, ह्या 1ला सोडून द्या, म्हणजे 1ला लास्टला जे काय आन्सर येईल त्याच्यातनं -1 करा. तर तुम्ही कसं सोडवू शकता, तर पहा आधी काय करा तुम्ही, आधी या दोघांची ॲडिशन करा. ठीक आहे, ह्याची आणि ह्याची ॲडिशन करा, ह्याची आणि ह्याची ॲडिशन करा. तर कसं करा तुम्ही, 1च्या पुढे किती शून्य आहे तुमचे 6, 1 2 3 4 5 6 शून्य, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिसळायचे आहेत, हा 300 मिसळायचे आहेत. किती मिसळायचे आहेत तुमचे 300 मिसळायचे. तर 300 इथून लास्ट लिहायचं. हा प्लसला प्लस, तर ॲडिशन केलं तर 0 0 3, त्याच्यानंतर 3 0, त्याच्यानंतर 1. पहा ठीक आहे, हा 0 0 3 0 0 0, त्याच्यानंतर 1. तर तुमचं हे काही नंबर आलेला आहे, हा नंबर उत्तर काय आलेलं तुमचं हे आलेलं आहे. आता ह्याच्यामधनं काय करावं लागेल तुम्हाला, हा नंबर आणि ह्याच्यात एक ॲड करायचं आहे तुम्हाला, मायनस करायचं आहे. म्हणजे ह्याच्यातच ॲड करून घ्या वाटलं तर. म्हणजे काय करा तुम्ही, हा आणि हा मायनस ह्या दोघांची बेरीज होते, म्हणजे हा तुमचा किती आहे 30,000, आणि हा 30,000 आणि हा 30,001. 30,001 मायनस करायचं आहे तुम्हाला. ह्याच्यामधनं आलेलं उत्तर हेच उत्तर आहे, तुम्हाला 30,001 मायनस करायचं आहे. तर किती अंकी संख्या आहे, 5 अंकी संख्या आहे, 5 अंक करायचं तुम्हाला. तर 1 2 3 4 5, तर 3 4 1 2 3, त्याच्यानंतर 1. तर थोडंसं काळजीपूर्वक करायचं, तुमचं चुकू शकते ते कॅल्क्युलेशन. तर हे 4 शून्य, किती 4 शून्य आहेत ना, 1 2 3 3 शून्य, आणि हा 1 ॲड केला, इथं शून्य होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये 1 ॲड केलेला आहे, हा -1. तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवलं तर ह्याच्यामधनं मायनस करायचं आहे तुम्हाला. हा 0मधनं 1, 0मधनं 1 जातो का तुमचा, 0मधनं 1 जात नाही, 0मधनं 1 जात नाही. तर तुम्ही काय करा, इकडून 1 मागवला, म्हणजे इथं 0 होता, इथून 1 मागवला, तर इथं झाले तुमचे. पेन चेंज करतो मी, तुम्हाला थोडंसं कळेल. ठीक आहे, तर हा इथून 3मधनं इकडे गेला तर तुमचा इथं झाले 10, 10मधनं इकडे गेला तर इथं राहिले 9 आहे का नाही, इथं 9 राहिले, आणि इथं झाले 10. ह्या 10मधनं जर 1 गेला तर 9 राहिले, हा 9मधनं 0 गेला तर 9 राहिले, हा इथं 2 राहिला, 2मधनं 0 गेले तर तुमचा 2 राहिला, 0मधनं 0 गेलं तर 0. आता 0मधनं 3 जात नाही, तर इकडला इकडे घेतला तर इथं झाले 10, 10मधनं इकडे घेतला 9, इथं झाले 10. ह्या 10मधनं 3 गेले तर 7 राहिले, इथं राहिला 9, आणि इथं हा 1ला 1. तर हा तुमचा काय आलेला आहे पहा, हे काही आन्सर आहे ते तुमचं आलेलं आहे. काय आलेलं आहे आन्सर, थोडंसं काळजीपूर्वक पहा. तर काय आलेलं आहे तुमचं आन्सर, थोडंसं पहा, कॅल्क्युलेशन तुमचे वगैरे काही रॉंग झालेले आहेत काय वगैरे होण्याचे चान्सेस आहेत. तर 970 तुमचा हा 1 यायला ना, हा 1 इथं राहणार नाही ना, कारण आपण हा 1 जो आहे, ठीक आहे, इथं 1 जरी असला तर हा 1 काय केलेला आहे आपण, हा 1 इथे येणार नाही. तर हा जो 1 आहे इथंच 1 राहू द्या. ठीक आहे, तर हे पहा एक, हां हे बरोबर आहे ना. तर हे 3 0 3, त्याच्यानंतर 3 0. ठीक आहे, तर हा इथं 9 होता, कारण 9 कसा झालेला, इथला एक इकडे घेतला होता पण इथं 10 झाले होते, ते मग त्याच्यामुळे इथं 9 राहिली, इथं 1 येणार नाही. ठीक आहे, कारण इथं 0 आहे. ठीक आहे, तर तुमचं किती आलेलं आहे 9,70,000, 9,70,299, 9,70,299 हे तुमचं काय आहे फायनल आन्सर आहे. तर ठीक आहे, थोडेसे कॅल्क्युलेशन तुमचे किचकट आहेत, 9,70,299, ते पण शून्य जास्त असल्यामुळं थोडंसं कॅल्क्युलेशन करण्यासाठी अवघड येते. तर हे तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे इथं. तर तुमचा 99चा क्यूब किती आहे, 9,70,299 आहे. ठीक आहे, 9,70,299. ठीक आहे,
तर याच्यानंतरचे क्वेश्चन आपण पाहूया, ठीक आहे. हे मिटवतो मी. तर पहा, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार होतो, पण तर काय आपला व्हिडिओ मोठा होईल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा लेंदी आहे, कारण त्याला किमान 10 मिनटं तरी लागतील सोडवण्यासाठी. तुम्ही काय करा, एक होमवर्कमध्ये जसं आपण 99चा क्यूब बघितला होता एक्सपान्शन फॉर्म्युल्याने, तर तुम्ही याच्या जागी काय करा, तुम्ही काय करा 49चा काय करायचं तुम्हाला क्यूब काढायचा, 49चा क्यूब काढायचा आहे तुम्हाला, ते पण ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा वापर करून काढायचं. आणि हे होमवर्कसाठी क्वेश्चन आहे तुम्हाला, आणि ह्याचं उत्तर जे आहे तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे. 49चा क्यूब काढून, ठीक आहे. मला कळेल किती लोकांना समजलं आणि किती लोकांना काढता येते. तर चालते. तर आपण काय करूया, इथं थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.